अखंड मंडळाचा आणि व्यवस्थेने सर्पदान लक्ष्मी पंधरा श्री विवेकानंद गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदेव श्री विवेकानंद अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू उभय गुरुवारी सरकार करून जमलेले सर्व नमस्कार माझा श्रोते थोडा नारी आणि नावा सर्व याची साधवणी आवासाला अभिमान करावी योजना निर्माण केली एका मराठवाड्यामधून कर्नाटकमध्ये या ठिकाणी मला शिवमहापुराण करण्याची संधी प्राप्त झाली। ते शरधर्म शतस्थली पदवाक्य पदप्रवाद सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजांमुळे मला तुमचं दर्शन झालं। महाराजांची दोन शब्द बोलण्याची इच्छा आहे म्हणून मी तुमच्या समोर बोलत आहे। कारण मे महिना आहे आणि मे महिन्यामध्ये दुपारच्या 2 वाजेला एक अगरबत्ती सूर्याच्या समोर ओढायची किती प्रकाश पडेल तसं गुरु बाबूंच्या समोर आपण काय बोलावं। गुरु महाराजांच्या समोर आपण बोलायची पात्रता नाही। तुझे वचने आम्हाला झालं की हे पूर्ण करतो। फक्त एकच मला गुरु बाबूंच्या चरणी या भक्तांच्या सानिध्यामध्ये मागायचं आहे आणि काही ऐशी करावे सुखाचे मुळे पिकवावे अमुलाग्र असून जागे घेणं बघा। अनेक प्रकारचा हा समाज विस्कळीत झालेला आहे। त्याला त्याची दिशा देण्याकरता बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा पद्धतीने हा एक सदाचार वाढवण्याकरता वाढवलोकी सदाचार सदैवतेचा परिवार हो सर्वत्र सदाचार हाती प्रसारावे बराचसा वेळ झालेला आहे। सगळ्या मंडळीचा प्रसार आहे अजून व्हायचा आहे। अजून गुरु बाबूंचा आशीर्वाद या ठिकाणी थांबलेला आहे आणि मी प्रार्थना केली बाबूला की बाबू तुम्ही बोला की आता 16-17 दिवसापासून या मुसळीमध्ये मग्न झालो आणि एक या ठिकाणी नव चैतन्य प्राप्त झालं। या ठिकाणी 16-17 दिवसाच्या अवघ्या एवढ्या छोट्या दिवसामध्ये एक सुंदर प्रकारची मंडळी इथे शोभा करून लागली। सगळ्यांना आनंद झाला। पुढच्या वर्षीची बातमी पुढच्या वर्षीचं नियोजन आतापासूनच सुरू झालं त्यांचे महाराज पुढच्या वर्षी आपल्याला आणखी हा कार्यक्रम करायचा अशा पद्धतीने हे सगळं श्रेय सद्गुरू पदवाक्य पदप्रवाद शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा। जर त्यांची मला शिंगणापूरला भेट झाली नसती तर मी सांगलीला शिवपुराण केलं नसतं परत बेळंकीला सुद्धा शिवपुराण झालं नसतं आणि अशा प्रकारचं या ठिकाणी सुद्धा बघा गुरु बाबूंच्या कृपेनं चिदानंद बाळी यांचे सगळे सहकारी आणि गुरु बाबूंनी मला निवेदन केलं महाराज तुम्ही मगसुळीला थांबणार का पूर्ण महिन्यावर कार्यक्रम करायचा। ठीक आहे म्हटलं महाराज तुमचा आदेश असेल ना तरी तुम्ही मला ज्यावेळी सांगताल मला जर मोठी आज्ञा झाली तर त्या अंतकाळाच्या समयाला सुद्धा मी प्रार्थना करी अगोदर मला मंसुळीचा कार्यक्रम करू दे मग नंतर सुखाने घेऊन जा। अशा पद्धतीने बाबूंना मार्गदर्शन करावं आणि आपण सर्वांनी एवढ्यामध्ये गुरु बाबूंच्या वचनाप्रमाणे आपण वागावं। आचाराला विशेष महत्व आहे। आचार संपन्नतेलाच महत्व आहे। आचार मार्गाचे भाई रावण सारिकाची काही मार्गदर्शकता अग्रेसरी जपतासी आणि म्हणून अशा प्रकारचं हे आचार संपन्नता आपले शिवतत्व काय आहे वीर शैवाचे आचार काय आहे विचार काय आहे हे आपल्याला सतत बघायला कार्यक्रम उपलब्ध करायचे। उभय गुरुवारांच्या चरणी माझी प्रार्थना आहे। मला ही मंडळी म्हटली महाराज तुमचं काय आहे या ठिकाणी तुम्ही एक महिन्यावर कार्यक्रम करणार तुमचं काय आहे म्हटलं माझा फक्त बघा गुरु बाबूंचा आशीर्वाद आहे आणि तुम्ही मला सेवेसाठी बोलू लागले हा माझा